नमस्कार मंडळी. आज आपण वसईच्या किल्ल्यावरती आलेलो आहोत. तर हा वसईचा किल्ला वसई स्टेशनपासून रेल्वे स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आता आपण हा वसई किल्ल्यातील आजूबाजूचा परिसर आहे तो आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया आपण वसईचा किल्ला पाहायला. हे सैनिकांना वाकून पाहण्यासाठी ते छोटे छोटे बुरुज बनवलेले आहेत. बरेच वर्ष झाले असल्या कारणाने या किल्ल्याची दुरावस्था झालेली आहे. बाजूला कसं सर्व एकदम हिरवं हिरवंगार निसर्ग आहे. ह्या किल्ल्याचं बांधकाम पाहिल्यानंतर तुम्हाला समजून येत असेल की हे किती वर्ष पुराणे, किती वर्ष जुनं बांधकाम आहे. किल्ल्याचे छोटे म्हणजे कोठार आहेत धान्य साठवण्याचे. आज ह्या किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण एक गाव बसलेलं आहे. याच किल्ल्याची जर पुनर्रचना व्यवस्थित झाली तर पर्यटकांसाठी खास एक प्रेक्षणीय असं स्थळ बनून जाईल. हा व्हिडिओ जर आवडल्यास सर्वांनी लाईक करायला विसरू नका. वसईला किल्ल्यामध्ये असणारा हा नरवीर चिमाजी अप्पांचा पुतळा
या मंदिराची स्थापना 1956 साली झालेली आहे. नमस्कार मंडळी, हा आहे वसई फोर्ट. आता आपण वसई फोर्टला आलेलो आहे. हा वसई फोर्टमध्ये बोटी लागलेल्या आहेत, मच्छीमारांच्या आहेत. ही पहा, मच्छीमारी बोट इथे आलेली आहे. हा कुत्र्याला पहा, गरमी झालेली आहे, तो थंड पाण्याचा आस्वाद घेतोय. समोरून फेरी बोट सुद्धा येत आहे तिकडे. तिथून समोरून फेरी बोट येते. नागेश्वर मंदिर. किल्ल्याच्या बाजूलाच असलेले हे नागेश्वरी मंदिर आणि वज्रेश्वरी मंदिर. कुत्रा मस्त थंड पाण्यामध्ये बसलाय. तलावाचं नाव आहे ताम तलाव. ताम तलाव. Okay.